पुढची बातमी आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवरती हल्लाबोल केलाय। अनुभव नसलेल्या व्यक्तींना कोविड सेंटरचं कंत्राट कसं दिलं जातं, तसंच मुंबई पालिकेमध्ये ज्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टेड करण्यात आलं होतं अशा कंत्राटदारांना पुन्हा कंत्राटं कशी दिली गेली असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय। आणि त्यावरून त्यांनी राज्य सरकारवरती हल्लाबोल केलाय। कोविड सेंटरमध्ये मुंबईत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। कारण ज्या वेळेला कोविड सेंटर्स बनवली जात होती मुंबईमध्ये तेव्हा ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांना या कोविड सेंटरचं कंत्राट दिलं गेलं असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। त्यावेळी ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांना कशी काय कंत्राटं दिली गेली आणि कुणाच्या आशीर्वादाने कंत्राटं दिली असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी आता उपस्थित केलाय। खरतर या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार पाहायला मिळतोय, मला वाटत नाही की महाराष्ट्रात काय देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला असेल। कोरोनाचा बहाणा करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बोलू द्यायचं नाही। स्टँडिंग कमिटीमध्ये जाणीवपूर्वक ती ऑनलाईन घ्यायची आणि भाजपच्या नेत्यांना म्यूट करून टाकायचं आणि आपला मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवायचा। ज्या ठिकाणी चांगला डांबरी रोड आहे त्या ठिकाणी पुन्हा रस्ता बनवण्याचं कंत्राट दिलेलं आहे। खरं म्हणजे अशी जी मी तरी मागणी करणार आहे की या ठिकाणी या महानगरपालिकेच्या एक्सपेंडिचरचं स्पेशल सीएजी ऑडिट केलं पाहिजे। स्पेशल सीएजी ऑडिट, कारण स्पेशल सीएजी ऑडिट शिवाय हा भ्रष्टाचार लोकांना समजणार नाही। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर मुंबईतून आपल्या सोबत जोडले गेले। थेट जाऊया तुषार, पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद दिसतोय आणि तोही कोविड सेंटर्सच्या कंत्राटांवरून। श्वेता, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना विरुद्ध भाजपा आपल्याला वाद हा आणखी वाढताना पाहायला मिळणार आहे। मात्र काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरती गंभीर आरोप केले। त्यातला पहिला आरोप होता तो म्हणजे की ज्या कंपनीला कोविड संदर्भातले जे कंत्राटं देण्यात आली होती त्या कंपनीला कोणताही अनुभव नव्हता आणि ही कंत्राटं रातोरात त्या कंपन्यांना देण्यात आली। त्या संदर्भातली कोणतीही कंत्राटं देत असताना कोणत्याही कंपनीची ही व्हॅल्यू पाहिली जाते आणि त्यानंतर ही कंपनी जी कंत्राटं दिली जातात ही कंत्राटं देत असताना बिडिंग प्रोसेस असते। मात्र कोरोनाच्या काळामध्ये ही बिडिंग प्रोसेस नव्हती, मात्र ही या ठिकाणी कंत्राटं देण्यात आली। त्याचप्रमाणे ही कंत्राटं वाढीव स्वरूपात देण्यात आली होती। त्याचप्रमाणे ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करण्यात आल्या होत्या त्या कंपन्यांना देखील ही कंत्राटं या ठिकाणी देण्यात आली होती। त्यामुळे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि या कोविड सेंटरमध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्याला नेमकं जबाबदार कोण आहे असा देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे। मृत्यूच्या टाळूवरचं लोन आपल्याला मुंबई महानगरपालिका खात असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे 2017 साली देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेतले जे निकृष्ट दर्जाचे जे कंत्राटदार होते, जे रस्ते बांधकाम करत होते त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं। मात्र त्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमधून काढून त्यांना पुन्हा एकदा कंत्राटं देण्यात आली आणि ते आता रस्ते बांधताना पाहायला मिळतात। म्हणजे ज्या व्यक्तींनी रस्ते बांधले होते निकृष्ट दर्जाचे त्यांना युती सरकारच्या काळामध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं। त्यांना मुंबई महानगरपालिका जी चौकशी असते समिती त्यामध्ये बसून पुन्हा एकदा कंत्राटं देताना पाहायला मिळतं। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा सर्व अनागोंदी कारभार असल्याचं विरोधी पक्षीय नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि येत्या काळामध्ये भाजपा मुंबई महानगरपालिकेतली घोटाळे आपल्याला चव्हाट्यावरती आणताना पाहायला मिळणार आहे। कारण की कालची सुरुवात ही मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याची रंगीत तालीमच आपल्याला म्हणावी लागणार आहे आणि त्यामध्ये दोन प्रश्न प्रामुख्याने उपस्थित झाले होते। एक म्हणजे कोविड सेंटरचा घोटाळा आणि दुसरे म्हणजे जे अनधिकृत कंत्राटदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलेलं आहे त्यांना मुंबई महानगरपालिका का कंत्राट देते असा देखील प्रश्न या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला आहे। तुर्तास तरी या प्रश्नाला शिवसेनेकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाहीये। मात्र शिवसेना नेमकं काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की विरोधी पक्षातल्या या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने भाजपा पक्षातले गटनेते असतील किंवा आमदार असतील आपल्याला या कंत्राटासंदर्भातले डॉक्युमेंट गेल्या अनेक दिवसांपासून दाखवताना पाहायला मिळतात। खुद्द किरीट सोमय्या यांनीच या ठिकाणी जे लाईफलाईन हॉस्पिटल आहे, जे हॉस्पिटल या ठिकाणी ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं
त्या हॉस्पिटलला कशी परवानगी दिली, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 56 कोटींचा निधी हॉस्पिटलला कसा दिला, असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. कारण की जे हॉस्पिटल आहेत जी आणि एकूणच आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेवरती, शिवसेनेकडून भाजपवरती हे आरोप प्रत्यारोप आणि त्याचे मुद्दे किंवा या आरोप प्रत्यारोपांची कारणं रोज नवनवीन आपल्याला दिसून येत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. इतरही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.